लोकसभा, विधानसभा आणि महापालिका, नगरपालिकाही त्या पाठोपाठ आता जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा भाजप क्रमांक 1चा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे। ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे। त्यामुळे आतापर्यंत हाती आलेल्या 25 निकालांपैकी 9 जिल्हा परिषदांवर भाजपची सत्ता आलेली आहे आणि क्रमांक 1चा पक्ष तिथे आहे। राष्ट्रवादी फक्त 6 जिल्हा परिषदांवर अध्यक्ष यांचा असेल, तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 5 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवता आला आहे। मात्र या निवडणुकीमध्ये सत्तेसाठी सोयीस्कर युती आघाडी होताना महाराष्ट्रानं बघितलेली आहे। एकमेकांचे विरोधक आता सत्तेमध्ये एकत्र असतील। सागर वैद्य आता आपल्यासोबत आहेत नाशिकहून। सागर, उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे? इथं सुद्धा सोयीस्कर युती झालेली आहे का अनेक ठिकाणी? मयुरेश, खरं तर नाशिकमध्ये एका नव्या राजकीय ध्रुवीकरणाची आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली। येणाऱ्या काळामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हे जे काही युद्ध, राजकीय युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळेल त्याची एक झलक पाहायला मिळाली। कारण इथे भाजप आणि शिवसेनेची जर युती झाली असती तर स्पष्ट बहुमतामध्ये युतीचं जिल्हा परिषदेवर वर्चस्व निर्माण होऊ शकत होतं, परंतु शिवसेनेने तसं न करता भाजपने मदतीचा किंवा युतीचा हात पुढे केलेला असताना सुद्धा तो नाकारला आणि भाजपला नाकारून शिवसेनेनं चक्क काँग्रेस आणि माकपशी युती केली। तर शिवसेनेला शह देण्यासाठी मग भाजपने सुद्धा राष्ट्रवादीला जवळ घेतलं आणि अशा पद्धतीनं भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये खरं तर ही लढत रंगली। कारण अध्यक्ष जरी राष्ट्रवादीचा उमेदवार अध्यक्षपदासाठी रिंगणात होता तरी प्रतिष्ठा मात्र भाजपची लागलेली होती आणि त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतानाही भाजप दिसला। दुसरीकडे शिवसेनेनं काँग्रेस आणि माकप यांना एकत्र केलं आणि भाजपला तर उत्तर दिलंच, परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीला सुद्धा उत्तर दिलं। कारण गेल्या 20 वर्षापासून सलगपणे राष्ट्रवादीची या जिल्हा परिषदेवर सद्दी होती, राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी होती। या गेल्या 20 वर्षाच्या सत्तेला शिवसेनेनं संपवलं आणि काँग्रेस माकपच्या मदतीवर इथे शिवसेनेचा भगवा फडकताना पाहायला मिळाला। विशेष म्हणजे मयुरेश, काँग्रेसचे सदस्य सुद्धा भगवे फेटे घालून आज सभागृहात बसलेले होते। माकपच्या सदस्यांनी मात्र भगवे फेटे घालायला नकार दिला, परंतु काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र भगवे फेटे घातले आणि इतकंच नाही तर विजयानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। त्यावेळेस एकाच वेळेस बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या जय जयकाराच्या घोषणा सुद्धा सभागृहाला ऐकायला मिळाल्या। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या एका वेगळ्या अभद्र म्हणता येईल अशा पद्धतीच्या युत्या आणि आघाड्या नाशिक जिल्हा परिषदेच्या राजकारणात सुद्धा पाहायला मिळाल्या। मयुरेश, धन्यवाद सागर, तू केलेल्या या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या समीकरणाबद्दल। त्याच्यामुळे समीकरणं बदलतायत, राजकीय समीकरणं, सोयीस्कर युती झालेली आहे आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा भगवे पेटे परिधान केले। बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर सोनिया गांधी यांच्या जाहीर घोषणा एकत्र दिल्या गेल्या, हे यापूर्वी कधी ऐकलं नसेल।